सोलापूर जिल्ह्यामधील करमाळ या गावी एक कमलाभवानीचं मंदिर आहे। हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे। फलटणचे राजेराव निंबाळकर यांनी 1727 मध्ये या मंदिराची उभारणी केली। मंदिराच्या उभारणीमध्ये 96 या आकड्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे। मंदिरच्या पायऱ्या चढून जाताना 96 पायऱ्या चढून गेल्यानंतर भाविकांना मंदिराच्या भागामध्ये प्रवेश करता येतो। मंदिराच्या भागामध्ये गेल्या नजरेला पडतं ते आकर्षक 96 दगडी खांबावरती उभारलेलं कमलाभवानीचं मंदिर। त्याचबरोबर मंदिराच्या आसपास 96 वेगवेगळ्या ओवऱ्या आहेत, ज्या ओवऱ्या उत्सवाच्या काळामध्ये भाविक भक्तांना आराम करण्यासाठी आणि जेवणाची पंगत बसण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत। त्याचबरोबर मंदिराच्या भिंतीवरती वेगवेगळे शिल्प काढले आहेत, भिंती शिल्प तेही 96 आहेत। त्याचबरोबर मंदिराचा आकर्षक भाग म्हणजे मंदिराच्या समोर असलेले दीपस्तंभ। हे 3 दीपस्तंभ आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। प्रत्येक दीपस्तंभाला 96 पायऱ्या आहेत। या 96 पायऱ्या चढून गेल्यानंतर संपूर्ण करमाळ शहर पाहायला मिळतं। करमाळच्या कडेला असलेला भुईकोट किल्लाही आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे एकंदरीत मंदिर हे आकर्षक आहे। त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर गेल्या समोरच एक 96 पायरीची विहीर आहे, जी पूर्ण चिरबंद आहे। 12 महिने या विहिरीमध्ये पाणी असतं। मंदिराच्या शेजारी एक हत्ती बारव आहे। या हत्ती बारवालाही 96 पायऱ्या आहेत। मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हटलं तर मंदिरामधील मूर्ती, आई कमलाभवानीची मूर्ती ही अत्यंत सुबक आणि आकर्षक आहे। भाविक भक्तांनी पाहता क्षणी मूर्ती आपल्यावरती दयेचा कृपा करते, दयेचा आशीर्वाद देते असं आपल्याला जाणून राहणार नाही। त्याचबरोबर नवरात्रामध्ये पहिल्या दिवसापासून 9 दिवस मंदिरामध्ये भाविक भक्तांची रेलचेल असते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त देवीचं दर्शन घ्यायला आवर्जून येतात। त्याचबरोबर वर्षातून एकदा दिवाळीनंतर देवीची यात्रा असते। म्हणजे एकंदरीत या मंदिराचा आकर्षकपणा आपण नक्की पाहावा हीच आपल्याला विनंती। रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ।